आजपासून 2 भाषेमध्ये बायबल स्टडी होणार आहे. एक मराठी आणि एक इंग्लिश. तर तुम्हाला जी भाषा समजते त्यामध्ये तुम्ही लॉग इन करू शकता आणि पाहू शकता. देव तुम्हाला आशीर्वादित करो आणि ह्या बायबल स्टडीचा आस्वाद घ्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. आणि आज आपण अतिशय उत्कृष्ट असा विषय सुरू करत आहोत आणि विषयाचं नाव आहे, देव मला स्पर्श का करत नाही. आमेन. तर संतो हो, हा विषय माझ्या अंतःकरणामध्ये अतिशय खोलवर देवाने रुजलेला आहे. पवित्र आत्म्याची ही फार मोठी कळकळ आहे प्रत्येक व्यक्तीसाठी, की ज्या व्यक्तींना देव स्पर्श करू शकत नाही, मी म्हणालो करू शकत नाही, देवाची इच्छा आहे पण देव करू शकत नाही, कारण काय विशेष अशा गोष्टी आहेत त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये. ओके, आणि हेच पाहण्यासाठी आपण हा अतिशय सुंदर असा विषय सुरू करत आहोत. कारण संतो, लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीची जी मशाल आहे, जर का ती जळत नसेल, प्रज्वलित नसेल, ओके, तीव्र नसेल, तर ती व्यक्ती स्वर्गारोहणामध्ये घेतली जाणार नाही. किंवा आणि अजून थोडं पुढे म्हणण्यात आलं तर ते व्यक्तीला स्वर्गातही घेतलं जाणार नाही. म्हणून संत हो, वेळ अजिबात न घालवता आपण लवकरच अशा अद्भुत अशा विषयामध्ये आज आपण मस्तपैकी एकदम जबरदस्त बायबल स्टडी सुरू करणार आहोत. सो आपण प्रार्थना करूया आणि पवित्र आत्म्याचं स्वागत करत असताना आपण स्वतःला अर्पण करू आणि पवित्र आत्म्याला म्हणू, पवित्र आत्म्या, तू आम्हाला चालव आणि आम्हाला तयार कर तुझ्या दुसऱ्या येण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्ता. Let's pray. Thank you, Lord, my God, for this beautiful time, Lord. Holy Spirit of God, we are greatly honored to be in your holy and awesome presence. Come, mighty comforter, come, mighty counselor, Lord, welcome, Lord. Lead us in this time, Lord. Not I, but you speak, revealing truth and changing lives, oh Lord, my God. Thank you for changing your word from Logos into Rhema. Thank you for anointing me, oh Lord, my God. Not I, but you speak, revealing truth and changing lives. Once again, I pray, Lord. Blessed Lord, my God, you take charge and teach us a precious word is my prayer unto thee. In Jesus' name I pray and I ask. Amen. Hallelujah. Praise the Lord. देव मला स्पर्श का करत नाही. ओके, या विषयाच्या खोलीमध्ये जाण्यासाठी सगळ्यात मोठा आणि प्रथम प्रश्न हा विचारला तर काही चुकीचं नसणार, आणि ते म्हणजे, मला का गरज आहे की देवाने मला स्पर्श करावा? काय असं आहे, मला गरज आहे का की देवाने मला स्पर्श करावा? हा प्रश्न मी तर म्हणतो प्रत्येक व्यक्तीने स्वतःला विचारला पाहिजे. प्रत्येक विश्वासणाऱ्याने, प्रत्येक देवाच्या लेकरांनी हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की का गरज आहे का की देवाने मला स्पर्श करावा. संतो, पुष्कळ लोकांना ज्यावेळेस मी विचारतो की तुम्हाला हवंय का देवाने तुम्हाला स्पर्श करावा, तर पुष्कळांचं उत्तर हो असतं. येस, हो, हवंय. मी तर म्हणतो सगळ्यांचं उत्तर हो असतं. पण माझा प्रश्न हा आहे की तुम्ही हे उत्तर जे हो म्हणता ते का म्हणता, ह्याच्या मागचं कारण काय? तर तुम्ही हे हा मुद्दा, तुम्ही हे प्रश्नाला उत्तर हो का देता, हा तुम्हाला हे समजणं अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्हाला का हवंय की देवाने तुम्हाला स्पर्श करावा. व्हॉट इज द नीड? काय गरज आहे? ओके, दुसऱ्याला होतंय म्हणून, लोक मला विचित्र नजरेने पाहतील जर का देवाने मला स्पर्श केला नाही म्हणून, किंवा मग लोकांना असं वाटेल की मी देवामध्ये नीट चालत नाही म्हणून, किंवा माझ्या बहिणीला झाला, माझ्या भावाला झाला, माझ्या घरच्यांना झाला आणि मला होत नाही म्हणून, किंवा पास्टर मला ओरडतील म्हणून. म्हणजे की तुमचं नक्की कारण काय आहे की देवाने तुम्हाला स्पर्श का केला पाहिजे, ह्याचं उत्तर तुम्ही स्वतःला द्या. ह्याचं उत्तर तुम्ही कोणताही मनुष्य दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकत नाही, तर त्यांनी ह्याचं उत्तर स्वतःलाच देणं महत्त्वाचं आहे की का मला देवाचा स्पर्श हवा आहे. आमेन. तर संतो, तुमचं उत्तर काही असू द्या, पण आपण आज वचनातून पाहणार आहोत की देवाच्या स्पर्शामध्ये नक्की आहे तरी काय. एका माणसासाठी, एका मनुष्यासाठी, किंवा एका देवाच्या लेकरासाठी देवाच्या स्पर्शामध्ये काय आहे, हा अभ्यास आपण करणार आहोत. आणि मग आपण हे बघणार आहोत की देव मला स्पर्श का करीत नाही. आमेन. लेट्स गो. ओके,
तर व्हॉट इज देअर इन द टच ऑफ गॉड दॅट आय नीडेड सो मच? देवाच्या स्पर्शामध्ये नक्की आहे तरी काय, की एखाद्या विश्वासणाऱ्याला किंवा एका माणसाला, मनुष्याला त्याची गरज आहे? काय आहे त्या स्पर्शात? ओके, पुढे हा मूलभूत प्रश्न आहे जो प्रत्येक विश्वासणाऱ्याने विचारला पाहिजे. ओके, इफ वन आन्सर्स द अबव क्वेश्चन, देन फॉर देम टू रिसीव्ह द टच ऑफ गॉड विल बी प्रिटी इझी. जर का ह्याचं उत्तर म्हणजे की मला देवाच्या स्पर्शाची गरज का आहे, ह्याचं उत्तर जर का एका विश्वासणाऱ्याने स्वतःला दिलं, तर मग त्याला देवाचा स्पर्श घेण्यासाठी फार सोपं होईल. आमेन. तर आज आपण हे पाहणार आहोत की देवाच्या स्पर्शामध्ये नक्की आहे तरी काय. ओके, आर यू इंटरेस्टेड? तुम्हाला आता रुची आहे का? लेट्स गो इनसाइड. ओके, सगळ्यात प्रथम आपण पाहणार आहोत उत्पत्ती 2 अध्याय वचन 7. उत्पत्ती 2 वचन 7. And the Lord God formed man of the dust of the ground and breathed into his nostrils the breath of life, and man became a living soul. सगळ्यात प्रथम आपण देवाचा स्पर्श मनुष्यासंगती होताना किंवा मनुष्याला होताना पाहत आहोत, आणि ते म्हणजे निर्मितीच्या कार्यामध्ये. मी पुन्हा म्हणतो, निर्मितीच्या कार्यामध्ये. आमेन. ज्यावेळेस देव माणसाला निर्माण करत होता, त्यावेळेस देवाने माणसाला स्पर्श केला, आणि ते पण 2दा स्पर्श केला. ओके, सगळ्यात प्रथम त्याला मातीतून घडवताना, ओके, त्याला मातीतून घडवताना, त्याला आकार देताना, त्याचे प्रत्येक नसा, प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव, प्रत्येक मसल, प्रत्येक टिश्यू, प्रत्येक स्नायू, प्रत्येक जे काही कॅपिलरी म्हणा, ब्लड वेसल म्हणा, सेल्स म्हणा, जे काय असेल, अणुरेणू सगळं निर्माण करताना त्या मातीच्या गोळ्याला देवानी माणसाचा आकार दिला, पूर्णपणे स्पर्श करत 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 करत. तर ह्याच्यातून मला एक गोष्ट कळून येते की आता नीट ऐका, मी जे काय म्हणते नीट लक्षपूर्वक ऐका. तुमचं लक्ष इकडं तिकडं विचलित होऊ नका देऊ. माझ्या जीवनामध्ये जे काही निर्जीव गोष्टी आहेत, त्याला जीवन देण्यासाठी, त्याला जीवन किंवा निर्मिती होण्यासाठी मला देवाच्या स्पर्शाची गरज आहे. कोणत्याही विश्वासणाऱ्याला, कोणत्याही माणसाला एखादी निर्जीव गोष्ट त्याच्या जीवनामध्ये सजीव करण्यासाठी त्याला देवाच्या स्पर्शाची गरज असते. उदाहरणार्थ, समजा जर का मला एका विशिष्ट कंपनीमध्ये नोकरी हवी आहे, आणि ती कंपनी फार मोठी कंपनी आहे. माझं स्वप्न आहे की त्या कंपनीमध्ये मी जाऊन मॅनेजर लेवलला जाऊन कार्य करावं, ओके, किंवा नोकरीला लागावं, ही माझी इच्छा आहे, हे माझं एक स्वप्न आहे. तर ते स्वप्न साकार होईल देवाच्या स्पर्शाद्वारे. ती निर्जीव गोष्ट, जी वस्तू अस्तित्वात नाही, मी पुन्हा सांगतो, जी वस्तू अस्तित्वात नाही तिला अस्तित्वामध्ये आणण्यासाठी मला देवाच्या स्पर्शाची गरज आहे, रोज प्रार्थनेमध्ये. आमेन. येस, मला स्वतःला त्या स्पर्शामध्ये स्वतःला समावून घ्यायचं आहे, पूर्णपणे डुबवायचं आहे. म्हणजे जेवढ्या वेळ मी प्रार्थना करेल, त्या प्रार्थनेमध्ये माझ्यावरती, माझ्या शरीरावरती देवाचा स्पर्श असणं गरजेचं आहे. आता तुम्ही प्रश्न विचाराल की पास्टर, देवाच्या स्पर्शामध्ये आणि त्या नोकरीमध्ये हव्या असलेल्या नोकरीमध्ये, हव्या असलेल्या पदवीमध्ये काय लिंक आहे? काय म्हणजे काय लिंक काय आहे? संतो हो, लिंक फार मोठा आहे. हे बघा, माती, आता मला सांगा, माती आणि तुमचं शरीर ह्याच्यामध्ये काय लिंक आहे? कोणीच आपल्याकडे पाहिलं, आता आपण जेव्हा स्वतःकडे पाहतो, आपल्याला कधी कल्पना तरी येते का की आपण मातीतून निर्मित झालेलो आहोत? चला, काळ्या व्यक्तींना, माझ्यासारख्या काळ्या व्यक्तींना पाहिल्यानंतर माणूस विचार करू शकतो, बाबा चला मातीसारखाच रंग आहे, सेम आहे. पण जे लोक गोरे गोरे आहेत, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कोणाला वाटेल का की बाबा हे लोक मातीपासून आहेत? नाही. मग कोणी पण म्हणाल कसं काय, म्हणजे शक्य कसं आहे? काय लिंक आहे? माती आणि मनुष्यामध्ये काय लिंक आहे? माती, आपल्या पायाखाली माती असते. पण संतोष, जर का तुम्ही नीट लक्षपूर्वक पाहिलं तर तुमचे मोबाईल म्हणा, तुमचे लॅपटॉप म्हणा,
तुमच्या खुर्च्या म्हणा, तुमचे पडदे म्हणा, तुमचे चादरी म्हणा, तुमचे कपडे, जे काही आज तुमच्या घरामध्ये, जे काही तुमच्या जीवनामध्ये जे काही वस्तू आहेत त्या सगळ्या मातीतूनच तयार झालेल्या आहेत. देवानी हे सगळं प्रोग्रॅमिंग आधीपासूनच, आदामाच्या सुरुवातीपासूनच ज्यावेळेस देवाने पृथ्वी तयार केली, तुमचा नवीन मोबाईल बनवण्यासाठी जे धातू लागतात ते सर्व आधीपासूनच मातीमध्ये होते. फक्त आदमाकडे ती टेक्नॉलॉजी नव्हती त्या मातीमधून ते सगळं बाहेर काढण्यासाठी. येस, तसंच मोशेकडेही नव्हती, तसंच दानियेलाकडे नव्हती, तसंच येशूच्या काळामध्ये पण नव्हती, आणि त्याच्यानंतर पण अनेक वर्ष, हजारो वर्ष नव्हती. पण ती आता काही वर्षांपूर्वी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि त्यामुळे आज आपण एवढे विकसित झालेलो आहोत. ओके, तर संतो हो, माती आणि मनुष्य या दोघांमधला लिंक आहे देवाचं सामर्थ्य. तसंच तुम्हाला ज्या कंपनीमध्ये हवी असलेली जी नोकरी आहे, ओके, आणि तुमची जी प्रार्थना आहे त्यामध्ये असलेला लिंक जो आहे ते आहे देवाचा स्पर्श. तो आहे देवाचा स्पर्श. जशी मातीला आकार देऊन मनुष्य निर्माण झालेला आहे, तसंच तुम्हाला ज्यावेळेस प्रार्थनेत तुम्ही बसता त्या तुम्हाला रोज स्पर्श होत असणं, हे त्या जेवढा जास्ती तुम्हाला स्पर्श होईल तेवढंच तुमची नोकरी त्या कंपनीमध्ये निश्चित होऊन जाईल. आमेन. तो स्पर्श कनेक्टिंग फॅक्टर आहे. येस, तो स्पर्श. तुम्हाला जर का एक चांगलं घर हवं असेल तो स्पर्श महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर का एक चांगलं स्थळ हवं असेल तो स्पर्श महत्त्वाचा आहे. मातीपासून मनुष्य निर्माण करणारा देव, त्याचा स्पर्श लक्षात ठेवा. स्पर्श हा शब्द लक्षात ठेवा. फोकस ऑन द टच. स्पर्शावर फोकस करा. मातीपासून मनुष्य निर्माण करणारा तो देवाचा स्पर्श. तसंच तुम्हाला ज्या गोष्टी ज्या सजीव नाहीत, ज्या निर्जीव आहेत, त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सजीव करण्यासाठी तो स्पर्श महत्त्वाचा आहे. देवाने मातीवर कार्य केलं स्पर्शाद्वारे, त्याच्या स्पर्शाद्वारे, आणि त्यातून मनुष्य निर्मित झाला. मी परत सांगतो, देवाने निर्जीव मातीवर, निर्जीव हा शब्द महत्त्वाचा आहे, निर्जीव मातीवर त्याच्या स्पर्शाद्वारे कार्य केलं. ओके, निर्जीव मातीवर त्याच्या स्पर्शाद्वारे कार्य केलं आणि तो निर्जीव माती सजीव असा मनुष्य तयार झाला. राईट. तो दोघांमध्ये दोन्ही घटनेमध्ये, म्हणजे तुमची निर्जीव असलेली जी नोकरी किंवा घर किंवा स्थळ किंवा XYZ काही तुम्हाला हवं असेल, आणि जी मातीचा गोळा, ह्या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर आहे देवाचा स्पर्श. ओके, तर तुम्हाला आणि मला हे कळणं गरजेचं सांगतो हो की देवाचा स्पर्श ही निर्जीव वस्तूला तुमच्या जीवनामध्ये सजीव बनवते. हालेलुया, आमेन. म्हणजे मला देवाच्या स्पर्शाला कमी समजून चालणार नाही किंवा देवाच्या स्पर्शाची ॲक्टिंग करून चालणार नाही. का? कारण जर का मी नाटक केलं, ॲक्टिंग केली, ओके, तर मी स्वतःची फसवणूक करते, कारण मला माझे उत्तरच मिळणार नाही. मला माझ्या हव्या त्या गोष्टी मिळणारच नाही. ना माझ्या घरामध्ये देवाचं तारण येते आणि ते उघड आहे, सगळ्यांना दिसतं. मी चर्चमध्ये असं हात हलवतोय, ठीक आहे, लोकांना वाटत असेल, लोकांना वाटत असेल, वा 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 काय अभिषेक आलेला आहे, काय स्पर्श होतं ब्रदरला, काय स्पर्श होते सिस्टरला, असं लोकांना वाटत असेल. पण मला माहिती आहे ना, मी असं हात हलवतोय, मीच हलवतोय, हे मला माहिती. आणि त्याचा रिझल्ट दिसतो ना, की त्याचा परिणाम उघड आहे, उघड परिणाम आहे त्याचा, की माझ्या घरामध्ये अजून तारणच आलेलं नाही आहे ना, माझ्या घरामध्ये ज्या गोष्टी मला हव्या आहेत त्या मला मिळत नाही, माझ्या जीवनात मला मिळत नाही आहे. तर विनाकारण ॲक्टिंग करून, हात हलवून स्वतःला थकून फायदा काय? किंवा आपला असं उगाच हात हलवत बसायचा फायदा काय? ज्या गोष्टी होत नाही त्याच्याबद्दल तुम्ही स्पष्ट असावं, ही देवाची इच्छा आहे, प्रामाणिक असावी देवाची इच्छा आहे. तर संतो हो, सगळ्यात प्रथम
देवाच्या स्पर्शाद्वारे निर्जीव मातीला सजीव असा आकार माणसाचा दिला गेला स्पर्शाद्वारे. नेक्स्ट स्पर्श देवाने केला आणि तो म्हणजे होता देवाचं मुख. देवाचं मुख हे माणसाच्या नाकपुड्याजवळ आलं आणि त्या नाकपुड्यातून देवाचा प्राणवायू गेला. त्या देवाच्या मुखातून माणसाच्या नाकपुड्यामध्ये देवाचा प्राणवायू गेला आणि बायबल सांगतं मनुष्य जिवंत प्राणी झाला. हालेलुया, आमेन. तर संतो हो, ह्या घटनेमध्ये आपल्याला कळून येतं की 2 स्पर्श आहेत. ओके, एक स्पर्श माणसाला आकार देण्यात आला, मातीतून आकार देण्यात आला. ओके, दुसरा स्पर्श त्या मातीचं रूपांतर मांसात झालं. येस, त्या मातीचं रूपांतर मांसात झालं. माती जी आहे, माती जेव्हा फुंकर देवाने दिली त्यावेळेस त्या मातीच्या गोळ्याला जो माणसाच्या मूर्तीमध्ये त्याचा आकार होता, मूर्ती आपण त्याला योग्य शब्द मूर्ती आहे, जी माणसाची मूर्त किंवा मूर्ती बनवण्यात आली होती, तिच्यामध्ये जर श्वास आल्या आल्या सटासट पूर्ण जे गोळा आहे, जी माती आहे, जी माणसाची मूर्ती झाली होती ती पूर्ण मांसमय झाली. म्हणजे आपण बघतो की इथं दोन प्रकारच्या नैसर्गिक घटकांमध्ये रूपांतर बघतो आपण. एक माती एक नैसर्गिक घटक आहे आणि देह शरीर हा दुसरा नैसर्गिक घटक आहे. जसं पाण्याचा द्राक्षरस, आमेन, तसंच फुंकर स्पर्श झाल्या झाल्या मातीचा मांस, आमेन, हालेलुया. म्हणून सैतान येशूला म्हणत होता की तू शब्द फक्त बोल आणि हे दगडांना तू भाकरीमध्ये कन्वर्ट कर, रूपांतरित कर. म्हणजे त्याला माहिती होतं की हा हे करू शकतो. म्हणून संत लक्षात ठेवा, या स्पर्शामध्ये ही पॉवर आहे. देवाच्या स्पर्शामध्ये पॉवर आहे. कसली पॉवर आहे की जी वस्तू निर्जीव तुमच्यासमोर पडलेली आहे तिला तुम्ही त्या स्पर्शाद्वारे सजीव बनवू शकता. मग ती वस्तू काही असू द्या. मी फार गहन अशी गोष्ट म्हटलेलो आहे संतो. ज्या व्यक्तीला हे भेडले अंतःकरणात तो व्यक्ती धन्य. आमेन, येस. तर संतो हे गोष्ट लक्षात ठेवा की या स्पर्शाद्वारे जे काही नैसर्गिक आहे, जे काही विच इज जे काही म्हणजे ज्याला काही व्हॅल्यू नाही आहे, नुसतं आकार देऊन फायदा काय? नुसतं एक मूर्ती, माणसाची मूर्ती बनून फायदा काय? जर का त्याच्यामध्ये श्वास नाही आहे. आणि जसं देवाने फुंकर घातली, बायबल सांगतं मनुष्य जिवंत प्राणी झाला. आमेन. म्हणजे माती पूर्ण चेंज झाली हो. वाव. दोन वेगवेगळ्या वस्तूंमध्ये एक ट्रान्झिशन झालेलं आहे. वाव, अमेझिंग. 2 फिजिकली सीन मॅटर्स चेंज्ड. वाव. 2 म्हणजे एक आहे माती आणि एक आहे फ्लेश, देह, शरीर. आणि त्याचं हार्ट बीट व्हायला लागलं. ते रक्त, कल्पना करा, देवाने त्या मातीतून रक्त पण बनवलं आणि ते रक्त इट वॉज इन अ सॉलिड फॉर्म. ते एक सॉलिड फॉर्ममध्ये होतं. ओके, आणि जसं देवाने फुंकर घातली, ओके, ते रक्त लिक्विड झालं. ओके, ते रक्त लिक्विड झालं आणि अख्ख्या शरीरामध्ये जसं त्याचं हार्टबीट सुरू झालं त्या माणसाचं, ओके, तसं अख्ख्या शरीरामध्ये रक्त व्हायला लागलं. आणि लंग्स जे मातीचे होते, फुफ्फुस जे मातीचे होते ते मांसमय झाले आणि लगेच ते म्हणजे उघड बंद ते व्हायला लागले. आणि मनुष्य हा वाव काय क्षण असेल तो. आणि हे सगळं स्पर्शाद्वारे झालं. आणि म्हणून सैतान काय करतो माहिती आहे का, आपल्याला या स्पर्शाकडे लक्ष देऊच देत नाही.
आपल्याला एवढं बिझी करून ठेवलेलं आहे सैतानाने, एवढं व्यस्त करून ठेवलेलं आहे की आपल्याला असं वाटतं की प्रार्थना कशी करून लवकरात लवकर उरकानी पळा, आणि मग ज्या गोष्टी आपल्याला प्रार्थनेद्वारे सहज मिळू शकतात, एकदम सहज मिळू शकतात, त्याच गोष्टी मिळवण्यासाठी सैतान आपल्याला फरफडून काढतो, राबून काढतो, आणि तरीही तो आपल्याला देत नाही. जणू काय जसं एका कुत्र्याला आपण हड्डी दाखवतो आणि ती हड्डी घेऊन आपण पुढे पुढे पळतो आणि कुत्रं आपल्या मागे मागे असतं, तसं आपली अवस्था झालेली आहे आज. तशीच आपली अवस्था आहे. पण प्रभूशी काय म्हणतो, पहिल्याने तुम्ही देवाचं राज्य व धार्मिकता मिळवायला झटा, याहून तुम्हाला सर्व गोष्टी जोडल्या जातील. हालेलुया, आमेन. आज आपण हे म्हणजे ह्या विषयामध्ये आपण हे सगळं पाहणार आहोत की कसं जोडलं जातं आणि जोडण्यासाठी काय करायचं असतं. तर सर्वात प्रथम पुन्हा एकदा मी विषयाकडे येत आहे, ते म्हणजे देवाचा स्पर्श. आपण इथं पाहतो की ह्या देवाच्या स्पर्शाद्वारे निर्मिती झालेली आहे. पॉईंट नंबर 1, निर्मिती म्हणजे देवाचा स्पर्श आपल्या जीवनामध्ये निर्माण करण्याचं सामर्थ्य ठेवतं. म्हणजे जी नोकरी मला हवी आहे, जे काही जो बिझनेस मला हवा आहे, त्या बिझनेससाठी जे ऑर्डर्स आहेत, जे काय आहेत, त्या सगळ्या देवाच्या स्पर्शाद्वारे शक्य आहे. तर देवाचा स्पर्श, पॉईंट नंबर 1, ते म्हणजे की निर्माण करण्याचं सामर्थ्य ह्या देवाच्या स्पर्शामध्ये आहे. आता दुसरा क्रमांक, उत्पत्ती 3 वचन 21. उत्पत्ती 3 वचन 21. जेनेसिस 3 verse 21. Unto Adam also and to his wife did the Lord God make coats of skin and clothed them. Amen. 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 मी परत सांगतो, परत वाचत आहे. Unto Adam also and to his wife did the Lord God make coats of skin and clothed them. देवानी त्यांच्यासाठी वस्त्र बनवले आणि त्यांना वस्त्र घातले किंवा वस्त्र त्यांच्यावरती नेसले म्हणतात, आय डोंट नो, बट घातले म्हणतात. त्यांना कपडे घातले देवानी त्यांना कपडे घातले. संतो, मी एवढ्या वर्ष ह्या अध्यायामध्ये शिकवलेलं आहे, जवळजवळ मी तर म्हणेल 25 वर्षापेक्षाही जास्ती. पण काल मी जेव्हा ह्या विषयावरती मनन करत होतो त्यावेळेस हा भाग माझ्यासमोर असा प्रखरतेने जिवंत असा आला, प्रखरतेने, की देवानी त्यांना कपडे घातले. आदमाने हवेने ते कपडे स्वतःहून घातले नाही, तर देवानी त्यांना तयार केलं. तयार करत असताना पण देवाचा स्पर्श त्यांच्यावरती होत होता. जसं आपलं एका लहान लेकराला आई किंवा वडील तयार करतात ना, त्याच्यावर त्याला शर्ट पॅन्ट घालतात, त्याला सगळं तयार करतात, त्यावेळेस आई वडिलांचा स्पर्श आहे ना, 2 पॅनमध्ये लेकराला धरलेलं असतं. तर लेकराची पॅन्ट घातली जाते, मग लेकराचं शर्ट घातलं जातं, मग त्याआधी अंडरवेअर आहे, जे काय XYZ असतं. मग लेकराचे केस केले जातात ना, पावडर लावलं जातं. लेकरू जर का असं एकदम गोड असेल तर त्याला काय आई वडील काय लावतात. आदम आणि हवेवरती पण हाच प्रसंग होत होता. तो एदेनाच्या वाटिकेमध्ये, एदेनाच्या बागेमध्ये देव आदम आणि हवेला तयार करत होता. वाव, कपडे घालत होता, स्वतःच्या हाताने बनवलेले कपडे. हे आहे कृपेचं उदाहरण. कृपा, देवाच्या स्पर्शाद्वारे कृपा वाढते, आपल्यावरती कृपा वाढते. लिहून घ्या संतो, लिहून घ्या. देवाचा स्पर्श, देवाच्या स्पर्शाद्वारे आपल्यावरती कृपा वाढते, कृपेद्वारे देवाचा स्पर्श वाढत राहतो. हालेलुया, आमेन, आमेन, हालेलुया, कम ऑन, आमेन. वाव, कितीतरी लोक असे आहेत की जे देवाच्या स्पर्शाला महत्व देतच नाही. संतो हो, तुम्ही जेव्हा स्पर्शाची ऍक्टिंग करता त्यावेळेस तुम्ही त्या कृपेला चुकवताय, त्या कृपेला गमवत आहे. हो, किती मोठं नुकसान होतंय. नम्र विनंती हात जोडून आहे, स्पर्शाची नक्कल करणं बंद करा, ऍक्टिंग करणं बंद करा, थोटांड करणं बंद करा. ह्याच्याने तुमचंच नुकसान आहे, कारण देवाची कृपा येत नाहीये, उलट देवाचा कोप येते, राग येते. तुमच्या घरची परिस्थिती सुधरत नाहीये, उलट अजून वाईट होते. अजून सैतानाला अजून शिरकाव करायला मोठा चान्स मिळतोय. तर प्लीज, नम्र विनंती,
जसे आहे ना तसं देवासमोर उघडे या. मग ते चर्चमध्ये असो का कुठेही असो, जर का देव स्पर्श करत नाही ना तर विनाकारण हात हलून पाय हलून इकडे तिकडे आपटून डोक्याला मारबीर करून काही गरज नाही हो ॲक्टिंग करायची. त्यामुळे नुसतं देवाचा राग तुमच्यावरती येतोय, कृपा तर मुळीच येत नाहीये. आणि कृपा नसेल तर तुमची प्रगती कधी होणार नाही. कारण बायबल सांगतं देव नम्रजनास कृपा देतो आणि गर्विष्ठांना विरोध करतो. खतरनाक, डेंजरस. तर हे दुसरा भाग, देवाच्या कृपेद्वारे, देवाच्या स्पर्शाद्वारे कृपा निर्मित होती आणि देवाच्या कृपेद्वारे स्पर्श निर्माण होतो. दोघंही एकमेकाला इंटरलिंक्ड आहेत. आमेन, 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 हालेलुया. पॉइंट नंबर 3, उत्पत्ती ह्याचा 32वा अध्याय आणि वचन 24 पासून पुढे आपण बघूया. उत्पत्ती 32 वचन 24 पासून पुढे. Genesis 32 verses 24 onwards. And Jacob was left alone, and there wrestled a man with him until the breaking of the day. And when he saw that he prevailed not against him, he touched the hollow of his thigh, and the hollow of Jacob's thigh was out of joint as he wrestled with him. And he said, Let me go, for the day breaketh. And he said, I will not let thee go, except thou bless me. And he said unto him, What is thy name? And he said, Jacob. And he said, Thy name shall be called no more Jacob, but Israel. For as a prince hast thou power with God. For as a prince hast thou power with God and with men, and hast prevailed. Hallelujah. And Jacob asked him and said, Tell me, I pray thee, thy name. And he said, Wherefore is it that thou dost ask after my name? And he blessed him there. Hallelujah. And Jacob called the name of the place Peniel, for I have seen God face to face, and my life is preserved. Amen, 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 amen. संतो ह्या ठिकाणी पाहतो की याकोब हा देवासंगती कुस्ती लढत होता. वाव. एकमेव मनुष्य अख्ख्या बायबलमध्ये जिने देवाबरोबर कुस्ती लढलेली आहे आणि तो देवाला जाऊ देत नव्हता. हे ॲक्च्युली ही जी घटना आहे हे एक इंटेन्स किंवा गहन अशा प्रार्थनेचं प्रतीक आहे. ही बेसिकली एका गहन अशा प्रार्थनेचं प्रतीक आहे. काहीतरी मी या विषयावर शिकवेल की कसं तुम्ही ज्यावेळेस एका प्रार्थनेच्या स्तरावर जाता त्यावेळेस आत्मिक स्तरांमध्ये, आत्मिक लेवल्सवरती तुम्ही आत्मिक सामर्थ्यांबरोबर तुमची लढाई होत असते, तुमची कुस्ती होत असते. आणि त्यामुळे तुमचा देह हा मारला जातो. देव त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तुमच्या देहाला ठार मारतो. कधीतरी आपण विषय पाहूया. पण सांगतो ह्या वेळेस आपण पाहतो की याकोबाला देव स्पर्श करत आहे आणि याकोब देवाला जाऊ देत नाही आहे. ओके, तर देव काय करतो, याकोबाच्या मांडीच्या इथं स्पर्श करतो आणि त्यामुळे याकोब हा लंगडायला लागतो. तर देवाच्या स्पर्शाचा जो अजून एक भाग किंवा अजून एक कार्य आहे ते म्हणजे एक्सपोजर अँड एक्सेप्टन्स ऑफ वीकनेस अँड ब्लेसिंग. म्हणजे ज्यावेळेस देवाचा स्पर्श आपल्या सदतीत होत असतो प्रार्थनेमध्ये, त्यावेळेस आपण अशा लेवलवरती येत असतो की ज्या ठिकाणी देव आपले पातक, आपले अशक्तपणा आपल्याला एक्सपोज करतो, आपल्यासमोर उघडे करतो. आपल्यासमोर, लोकांसमोर नाही, ओके, आपल्यासमोर उघडे करतो. आणि त्यावेळेस जेव्हा ते आपल्यासमोर उघडे केले जातात, आपण एवढे नम्र बनतो की त्यावेळेस आपण ते कबूल करतो की हो, माझ्यामध्ये हे अशक्तपणा आहे, माझ्यामध्ये हे पाप आहे, माझ्यामध्ये ही कमजोरी आहे. ओके, आणि ज्यावेळेस आपण ते कबूल करतो, ओके, त्यावेळेस देव आपल्याला आशीर्वादित करत असतो. आमेन. संतो पुष्कळजण स्पर्श न होता प्रार्थनेत करतात काय बरं मग? मला समजत नाही. ज्या प्रार्थनेमध्ये दीपस्तंभ पेटलेलाच नाही, 7 चमया पेटलेलाच नाही, त्या प्रार्थनेचा फायदा काय? उपयोग काय?
सात समया पेटवणं म्हणजे देवाचा स्पर्श. जर का आपल्या प्रार्थनेमध्ये पवित्र आत्मा आलेलाच नाही तर मग उपयोग काय? तर मग त्या प्रार्थनेचा फायदा काय? त्या प्रार्थनेद्वारे मी काय मिळवत आहे? तर संतो हे अतिशय अगत्याचं आहे की मी प्रार्थनेमध्ये बसल्यानंतर स्पर्शाची वाट बघावी. ओके, पुढे नेक्स्ट पॉइंट. आता इथं आपण हा माझा सगळ्यात आवडता भाग आहे. ओके, एक्सोडस म्हणजे निर्गम ह्याचा 33वा अध्याय आणि वचन 13 ते 23. निर्गम ह्याचा 33वा अध्याय आणि वचन 13 पासून पुढे. एक्सोडस 33 verses 13 onwards. Exodus 33 verses 13 onwards. Now therefore I pray thee, if I have found grace in thy sight, shew me now thy way, that I may know thee. Okay, that I may find grace in thy sight, and consider that this nation is thy people. मी परत वाचत आहे. Now therefore I pray thee, if I have found grace in thy sight, shew me now thy way, that I may know thee, that I may find grace in thy sight, and consider that this nation is thy people. इथं मोशे देवाला म्हणत आहे की प्रभू, जर का मी तुझ्या नजरेमध्ये कृपा पावलेली असेल तर मला तुझा मार्ग दाखव. मला तुझा मार्ग दाखव, जेणेकरून मी तुला ओळखेल, मी तुला जाणेल, आणि ह्यावरून मला कळेल की मी तुझ्या नजरेमध्ये कृपा पावलेली आहे आणि हे सर्व लोक तुझे लोक आहेत. ओके संतो, ही जी प्रार्थना आहे ना मोशेची, ही प्रार्थना देवानी पूर्ण केली. आपण पाहतो नवा करारामध्ये किंवा येशूच्या काळामध्ये एलिया आणि मोशे ज्यावेळेस परिवर्तनाच्या डोंगरावरती उतरून आले, ते ह्या प्रार्थनेचं उत्तर होतं. येस, मोशे काय म्हणाला, मला तुझा मार्ग दाखव. येशू काय म्हणाला, मीच मार्ग सत्य व जीवन आहे. तो मार्ग पाहण्यासाठी देवानी येशूला डोंगरावरती बोलवलं आणि एलिया आणि मोशे दोघंही खाली आले आणि त्यावेळेस मोशेनी त्या मार्गाला पाहिलं, कारण त्यांनी प्रार्थना केली होती ना देवाला. संतो, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या संगती एकदम जवळीकतेचे संबंध ठेवतात ना संतो, तुम्ही मेले जरी असतील ना शरीरामध्ये, तरी देव तुमच्या प्रार्थनेला उत्तर देणार. हा असा आपला देव आहे, जिवंत परमेश्वर, विश्वासू आणि शब्द पूर्ण करणारा. म्हणून संतो लक्षात ठेवा, कधीही गोष्ट विसरू नका की तुम्ही जरी शरीर सोडून गेलेले आहात पण तुम्ही आत्म्यात जिवंत आहात, तर तो देव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवेल आणि तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला दाखवल्याशिवाय तुम्हाला कायमचं तो त्याच्याकडे ठेवणार नाही. आमेन, हालेलुया. मी जेव्हा हे वाचतो ना, मला आश्चर्य वाटतं की काय हा देव आहे, किती महान आणि अतिशय सुंदर आणि अतिशय भव्य आणि अतिशय विश्वासू अशा जिवंत आणि प्रेमळ अशा देवाची सेवा मी करतो. मला हे सौभाग्य लागलेलं आहे, फार मोठं सौभाग्य मला लागलेलं आहे. म्हणजे माझ्या जिवंतपणामध्ये मी जेव्हा या शरीरामध्ये या पृथ्वीवरती उपस्थित आहे, मला हे अतिशय मोठं आणि भव्य सौभाग्य लागलेलं आहे की असा देव मला लाभला की जो मी शरीर सोडल्यानंतर सुद्धा जर का माझी प्रार्थनेची विनंती काहीतरी बाकी असेल, ती प्रार्थनेची विनंती पूर्ण करण्यासाठी देव मला पुन्हा एकदा पृथ्वीवरती घेऊन येईल आणि माझी विनंती मला पूर्ण झालेली दाखवेल. हालेलुया, किंवा करेल. हालेलुया. वाव, कम ऑन, काय रॉयल प्रिव्हिलेज आहे, किती राजकीय सौभाग्य आहे. वाव. मला जेव्हा मी हा भाग कधीही वाचतो ना, म्हणजे मला असं वाटतं की इथं सगळं थांबून जावं. रिअली, काय हवंय अजून, काय हवंय, काय हवंय, काय हवं आहे माणसाला, असा देव लाभलेला. आणि हा देव मला आपल्याला म्हणतो की तुम्ही माझे राजकीय याजक गण आहात, माझं विशेष राष्ट्र आहात, एक रॉयल नेशन, अ रॉयल प्रिव्हिलेज्ड नेशन, अ चोजन जनरेशन, एक निवडलेलं वंश आहात. वा. पुढे, ओके, पुढे. अँड ही सेड, माय प्रेझेन्स शॅल गो विथ दी
अँड आय विल गिव्ह दी रेस्ट. इथं देव म्हणतो माझी उपस्थिती तुझ्याबरोबर जाईल आणि मी तुला विसावा देईल. म्हणजे देवाच्या उपस्थितीमध्ये मला विसावा आहे. म्हणजे माझ्या जीवनामध्ये मला जेव्हा प्रार्थनेमध्ये देवाची उपस्थिती लाभते त्यावेळेस मला विसावा मिळतो. विसावा, माझ्या कष्टांपासून विसावा, माझ्या टेन्शनपासून विसावा, माझ्या जीवनामध्ये असलेल्या वादळांपासून विसावा, माझ्यासमोर उड्या मारत येणारा फारो त्याच्यापासून विसावा, माझ्या मागून येणारा उड्या मारत फारो त्याच्यापासून विसावा. सगळ्या माझ्या शत्रूंपासून मला विसावा मिळतो. माझ्या ओझ्यांपासून मला विसावा मिळतो देवाच्या उपस्थितीमध्ये. आणि जर का मला ती उपस्थिती लाभत नाही तर मग माझा जीव किती कासावीस असेल, किती कष्टाळू असेल, किती कष्टाने भरलेला असेल ह्याची कल्पना मी करू पण शकत नाही संतो. म्हणजे ज्या गोष्टी मला हव्या आहेत त्या गोष्टी मिळवण्यासाठी मला दिवस आणि रात्र झटावं लागतं, अतोनात कष्ट करावे लागतात. त्या ह्याच्यामध्ये मला शांती नाही, मला आराम नाही, मला नुसतं तन डोक्याला वैताग झालेला आहे. पण ज्यावेळेस मला ती उपस्थिती लाभते त्यावेळेस रिलॅक्स, कूल बॉय, कूल, चिल्ड. वाव, काय करत आहोत आपण? देवाच्या स्पर्शाविरहित आपण का जगायचा प्रयत्न करत आहोत? थोडंसं नम्र होऊ, रिव्हर्स घेर टाकू आणि परत मागे येऊ आणि तिथं वस्ती करू आणि देवाला म्हणू, देवा पहिलं स्पर्श कर रे, तुझ्या उपस्थितीने मला वेष्टून काढ, मला भरून काढ. उपस्थिती, तुझी उपस्थिती. वाव. आता मोशे म्हणतो, and he said unto him, if thy presence go not with me, carry us not up hence. बघा इथं काय प्रार्थना आहे मोशेची. इथं त्याला ह्या व्यक्तीला देवाच्या उपस्थितीचं महत्व समजलेलं आहे. वाव, हालेलुया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू. मोशेसाठी धन्यवाद आणि ह्या बहुमूल्य शब्दांसाठी धन्यवाद. काय म्हटलेलं आहे मोशे? काय म्हणतो मी परत सांगत आहे, जर का तुझी उपस्थिती माझ्या संगती आली नाही तर आम्हाला इथून पुढे घेऊन नको जाऊ. बघा, शब्दरचना नीट पहा. शब्दरचना, वाक्यरचना, वाक्य उपयोग, वाक्यांचा उपयोग नीट पहा. जर का तुझी उपस्थिती माझ्या संगती येत नसेल तर आम्हाला इथून पुढे घेऊन नको जाऊ. ते म्हणत नाही की जर का तुझी उपस्थिती आमच्या संगती येत नसेल तर आम्हाला इथून पुढे नको. नाही, माझ्या लोकांना उपस्थितीची काहीच गरज नाही आहे. लोकांना त्याचं महत्त्वच माहिती नाही आहे. लोकांना काही घेणंदेणंच पडलेलं नाही आहे. पण मला आहे प्रभू, मला आहे. जर का तुझी उपस्थिती माझ्या संगती येत नसेल तर आम्हाला इथून पुढे नको घेऊन जाऊ. वाव. म्हणजे मोशेला त्याच्या उपस्थितीचं महत्त्व समजलं. देवाच्या उपस्थितीचं महत्त्व कळालं. मोशेला समजलं. लोकांना काय करायचंय? नाही, तो प्रार्थना नीट करत नाही, ती मला प्रार्थना करू देत नाही, त्याला महत्त्व नाहीये. अरे त्यांना नसू दे ना, तुमच्या घरच्यांना नसू द्या ना, तुम्हाला जर आहे ना. मग तुम्ही त्यांच्यामुळे तुमचं आणि देवाचं कनेक्शन का तोडताय, का खराब करता? का? आज याचं उत्तर तुम्ही स्वतःला द्या. आन्सर दिस क्वेश्चन टू युअरसेल्फ. तुम्ही हे उत्तर स्वतःला द्या की तुम्ही दुसऱ्यांमुळे ज्यांना देवाच्या उपस्थितीचं ज्यांना महत्त्व नाहीये त्यांच्यामुळे तुम्ही त्या उपस्थितीला का डाळवता? का? बघा मोशेची प्रार्थना बघा. जर का तुझी उपस्थिती माझ्या संगती येत नसेल तर आम्हाला इथून पुढे नको घेऊन जाऊ. वाव, हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. हालेलुया.
बघा आता पुढे बघा. फॉर वेअर इन शॅल इट बी नोन हिअर दॅट आय अँड दाय पीपल हॅव फाउंड ग्रेस इन दाय साईट. कसं कळणार आम्हाला की मी आणि ह्या तुझ्या लोकांना कृपा पावलेली आहे? आम्हाला कळणार तरी कसं? कसं कळणार? जर का तुझी उपस्थिती नाही तर आम्हाला कसं कळणार की आमच्यावरती कृपा झालेली आहे? हाव? कसं कळणार? तर कळणार कसं आम्हाला की तुझी कृपा आमच्यावरती आलेली आहे, झालेली आहे तुझ्या उपस्थितीमुळे? वाव. पुढे वाचू आपण. इज इट नॉट दॅट इन दॅट दाउ गोएस्ट विथ अस, की तू आमच्याबरोबर येतोयस ह्याच्याहून आम्हाला कळणार ना की तुझी कृपा आमच्यावर झालेली आहे. वाव. आमेन, आमेन. देवाचा स्पर्श. हालेलुया. पुढे. So shall we be separated, I and thy people, from all the people that are upon the face of the earth. मगच तर आम्ही या जगाच्या लोकांपासून वेगळे असे दिसूया. वेगळे असे दिसूया. ओके, वेगळे असे दिसूया की ज्यावेळेस तुझी उपस्थिती आमच्यावरती आहे. कम ऑन. आमेन. मगच आम्हाला अख्ख्या जगाच्या लोकांना हे कळून येईल की हे लोक वेगळे आहेत. का? कारण ह्यांच्या देवाची उपस्थिती यांच्याबरोबर आहे. संत हो, हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य दाखवतं देवाच्या उपस्थितीमध्ये किंवा देवाच्या स्पर्शामध्ये असलेलं स्पेशल युनिक आयडेंटिटी इन द होल युनिवर्स. आमेन. एक विशिष्ट अशी ओळख अख्ख्या भूमंडळात. वाव. आमेन. काय जबरदस्त वचन आहे संतो. काय जबरदस्त वचन आहे. म्हणजे याच्यावरून कळून येतं की ज्यावेळेस तुम्हाला देवाच्या, बघा एक मिनिट मला तुम्हाला सांगू द्या. देवाच्या स्पर्शामध्ये राहत असताना किंवा देवाच्या स्पर्शात राहून तुम्हाला देवाची उपस्थितीचं गौरव दिलं जातं. हालेलुया. जो व्यक्ती देवाच्या स्पर्शामध्ये सातत्याने राहतो त्याच व्यक्तीला देवाच्या उपस्थितीद्वारे मुकुटमंडित केलं जातं. आमेन. आय रिपीट वन्स अगेन. मी परत सांगतो, जो व्यक्ती देवाच्या स्पर्शामध्ये सदोदित राहत असतो त्याच व्यक्तीला देवाच्या उपस्थितीद्वारे मुकुटमंडित केलं जातं. आमेन, 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 आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आमेन. ऑसम, ऑसम, ऑसम. तर संतो लक्षात ठेवा, देवाची उपस्थिती म्हणजे देव तुमच्या संगती चालत आहे. मला सांगा, जर का देव तुमच्या संगती चालत असेल तुमच्या विरोधात कोण टिकेल? येईल खरं पण टिकणार नाही. आमेन. वाव. संतो, हे आहे मोशेला कळालेलं देवाच्या उपस्थितीचं महत्व. आमेन. कम ऑन. वाव. मग बघा, हे आहे देवाच्या स्पर्शाचे फायदे. हा पुढे. ओके, आता आपण पुढे वाचू आपण. आता मोशे हे बोलत असताना, ओके, वचन 17, अँड द लॉर्ड सेड टू मोसेस, आय विल डू दिस थिंग ऑल्सो दॅट दाउ हॅज स्पोकन, फॉर दाउ हॅज फाउंड ग्रेस इन माय साईट अँड आय नो दी बाय नेम. ओके, आता अँड ही सेड, आय बिसीच दी, मीन्स, अँड मोसेस सेड, आय बिसीच दी, शू मी दाय ग्लोरी. मला तुझं गौरव दाखव, मी तुला विनंती करतो. हे मोशेने अचानक हे वाक्य म्हटलेलं आहे. बघा, ह्या वरचा जो संदर्भ आहे, जे काही चाललेलं आहे वार्तालाप, ओके, जे काही बोलणं चाललेलं आहे देवात, मोशेत आणि देवात, ओके, ह्या बोलण्याशी या वाक्याचा काही संबंध लागत नाही. काहीच संबंध लागत नाही. ओके, काहीच नाही. 0. म्हणजे कोणतं? वचन 18. अँड ही सेड,
मीन्स मोजेस सेड, आय बिसीच दी, शिव मी दाय ग्लोरी, मला तुझं गौरव दाखव. मी तुम्हाला सांगतो मोशे हे का म्हटला, कारण देव त्याला म्हटला मी तुला नावाने ओळखतो. आणि देव त्याला म्हटला की तू माझ्या नजरेत कृपा पावलेली आहे. जेव्हा मोशेला हे कळालं की देवाच्या नजरेत त्याला कृपा मिळालेली आहे, त्यावेळेस मोशेने लगेच चान्स मारला. संतो हो, देवाला ना, मी देवाचा एक स्वभाव पाहिलेला आहे. तुम्ही जेव्हा स्वर्गीय गोष्टीसाठी वेडे होता ना, किंवा स्वर्गीय गोष्टीचा लोभ धरता, किंवा स्वर्गीय गोष्टींसाठी तुम्हाला हाव असते ना, देवाला ह्याच्याबद्दल कधीच राग येत नाही, कधी वाईट वाटत नाही, कधीच नाही. देव बायबलमध्ये तुम्हाला एकही ठिकाणी असं दिसणार नाही की एका मनुष्याने देवाच्या गोष्टींचा किंवा स्वर्गीय गोष्टींचा लोभ धरलेला आहे आणि देव त्याला म्हणालेला आहे, काय मला पाहायचा तू, मला पाहण्यासाठी तू लोभ धरतो, तुला काय वाटतं का? असं देव कधीच कोणाला म्हणणार नाही, कधीच नाही. उलट देव अशा व्यक्तीला उचलून धरेल आणि त्याला त्याच्या समागमात उभं करेल, असं मोशेला देवानी केलं. देव म्हणतो, पुढे म्हणतो की अँड ही सेड, मीन्स गॉड सेड, I will make all my goodness pass before thee, and I will proclaim the name of the Lord before thee, and will be gracious to whom I will be gracious, and will shew mercy to whom I will shew mercy. Hallelujah. And he said, thou canst not see my face. तू माझा चेहरा पाहू शकत नाही. For there shall no man see me and live. का कोणताही मनुष्य मला पाहून जगू शकत नाही. Okay. And the Lord said, behold, there's a place by me. माझ्यामध्ये एक ठिकाण आहे, माझ्या ठाई एक ठिकाण आहे. अँड दाऊ शॅल स्टँड अपॉन अ रॉक, आणि तू एका खडकावर उभा राहशील. बघा पुढे. ओके. अँड इट शॅल कम टू पास वाईल माय ग्लोरी पासथ बाय, आणि असं होईल की जेव्हा माझं गौरव तुझ्या बाजूनी जाईल, दॅट आय विल पुट दी इन अ क्लिफ्ट ऑफ द रॉक. मी तुला त्या एका खडकाच्या कपारीत मी तुला टाकेल. स्पर्श मी तुला टाकेल. आय विल पुट दी, स्पर्श बघा, स्पर्श, खडकाच्या कपारीत स्पर्श, खडकाच्या कपारीत टाकत असताना स्पर्श. तो खडक म्हणजे येशू ख्रिस्त. हालेलुया. त्या कपारीत टाकणं म्हणजे ख्रिस्ताच्या तारणात टाकणं, कारण देवाला येशू शिवाय तुम्ही पाहू शकत नाही. प्रभू येशू म्हणालेला आहे, माझ्या वाचून कोणीही पित्याकडे येऊ शकत नाही. आमेन. हे लक्षात ठेवा संतो हो. क्लिअर कट, एकदम क्लिअर आहे. ओके. पुढे काय म्हणतो देव त्याला, I will put thee in a clift of the rock and will cover thee with my hand while I pass by. आणि मी तुला माझ्या हाताने झाकून ठेवेल जोपर्यंत मी तुझ्या समोरून जात नाही. परस्पर्श आलेला आहे, लक्षात ठेवा. परस्पर्श. ओके. म्हणजे देवाला पाहण्यासाठी जे तुम्हाला गौरवी पातळी लागती, ती पण स्पर्शाद्वारेच येते. Amen. To see God, if one desires to see God, then the glorious level or the glorious promotion comes again only by touch. The touch of God. Hallelujah. Wow. आय एम सो ब्लेस्ड. अमेन. देवाच्या स्पर्शाद्वारेच तुम्हाला ती गौरवी पातळी मिळते देवाला पाहण्यासाठी. वाव. पुढे. ओके. नाव and will take away mine hand and thou shalt see my back parts. आणि मी माझा हात काढून घेईल आणि तू माझी पाठ पाहशील. but my face shall not be seen. पण माझं मुख तुला पाहता येणार नाही. आणि त्यांनी नंतर नवा करार आपण पाहतो की त्यांनी देवाचं मुख पाहिलं, येशूला पाहिलं. संत हो, लक्षात ठेवा की देवाचा स्पर्श हा किती महत्वाचा आहे. किती, फक्त आत्मिक गोष्टींसाठी नाही तर भौतिक गोष्टींसाठी सुद्धा. आपण पाहतो की ज्यावेळेस मोशे इस्रायल राष्ट्राला घेऊन चालला, ओके, मोशे विरुद्ध जेवढे राष्ट्र त्यांच्या विरुद्ध आले ते सगळ्यांचा वाट लागली. आज स्टोरी उलटी आहे हो. आज आपली कथा वेगळी आहे, उलटी आहे कथा आपली. आज आपली वाट लागलेली आहे आणि आपले जे विरोधक आहेत ते आनंद करत आहेत, ते मजा करत आहेत.
ते एन्जॉय करत आहेत, ते विजय होते. का बरं? का? प्रॉब्लेम कुठे? प्रॉब्लेम आहे आम्ही स्पर्शामध्ये राहत नाही. आमच्या प्रार्थना ह्या कोरड्या असतात. आम्हाला स्पर्शासाठी टाईम नाही. आमचा टाईम असतो इंस्टावरती, आमचा टाईम असतो फेसबुकवरती, आमचा टाईम असतो गप्पा गोष्टी करण्यामध्ये, आमचा टाईम असतो व्हॉट्सॲपवरती, आमचा टाईम असतो फोटो काढून स्टेटसवर टाकण्यामध्ये. घरामध्ये वादळ आलेलं आहे, घरामध्ये सैतान डान्स करतोय, तांडव करतोय. हां, घरामध्ये संकटानंतर संकट, एक संकट गेलं की दुसरं, दुसरं गेलं की तिसरं, तिसरं गेलं की चौथं. तसंच ते आपण पाहतो ना, मिशन इम्पॉसिबल पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5, पार्ट 6. तसंच आहे. एक संकट पार्ट 1, संकट पार्ट 2, संकट पार्ट 3, संकट पार्ट 4, संकट पार्ट 5. एक एक चालूच आहे. एक एक भागानंतर एक 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 चालूच आहे. पण आम्हाला आता सेल्फी कोण काढणार? हे महत्वाचं आहे की नाही? महत्वाचं आहे की नाही? हां, मग सेल्फी काढली पाहिजे. इकडं फिर, तिकडं फिर, इकडं जा, तिकडं जा. आता माझे जगाचे मित्र मैत्रिणी सगळ्या गोष्टी या करतात, तर मला पण करणं गरजेचं आहे की नाही? मग इकडं जा, तिकडं जा, धबधब्यात जा, वॉटरफॉलला जा, वॉटर पार्कमध्ये जा, इकडं फिर, तिकडं फिरचं, इकडे फिर 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 फिर. मग जेवणाचा सेल्फी काढ, बर्गर खाल्ला त्याचा सेल्फी काढ. महत्त्वाचं आहे, स्टेटसवर ठेवलं पाहिजे. आम्ही ह्या हॉटेलमध्ये गेलो होतो, तिथं चिकन काय मागवलं त्याचं सेल्फी काढलं, स्टार्टर मागवलं ते सेल्फी, त्याचा फोटो काढलं, सगळ्याचं फोटो काढा, मग स्टेटसवर ठेवा आणि मग सगळ्यांना दाखवा जगाला, बघा आम्ही कुठे कुठे गेलो. हां, आणि नंतर एकानंतर एक समस्या चालूच आहे, चालूच आहे, चालूच आहे, चालूच आहे, दनादन 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 दनादन. पण स्पर्शासाठी टाईम कोणाला आहे की नाही? आहे की नाही? खरं सांगायचं. आमेन. हां, आम्हाला टाईमच नाही. आणि मग ही भेटली, ती भेटली, सुरू गप्पा, हिच्याबद्दल वाईट, तिच्याबद्दल वाईट, सगळं. हे हे महत्वाचं आहे हो. हे नाही केलं तर आमचं जेवण पचणार कसं? मग महत्वाच्या गोष्टी आहेत. तो भाग वेगळा. आमच्या घरामध्ये आमची नवऱ्याची दारू सुटलेलीच नाही अजूनपर्यंत. आता तर ड्रग्स पण घेतोय. आता तर अजून परिस्थिती वाईट चाललेली आहे. लेकरांना काही मार्क मिळत नाही, लेकरं नापास होत चाललेले आहे, घरामध्ये सैतानाचा तांडव चाललेला आहे, उद्ध्वस्तपणा आहे, कर्जबाजारी झालेले आहेत आम्ही, सगळीकडे वाटोळ लागलेलं आहे आमचं. पण आम्ही सेल्फी कोण काढणार? स्टेटसवर कोण ठेवणार? दुनियाला कोण जळवणार? नकली गोष्टी करून दुनियाला आम्ही जळवण्यामध्ये आम्हाला जास्ती इंटरेस्ट असतो. नकली नकली डुप्लिकेट नकली, ते शायनिंग मारत मारत आम्ही दुनियाला दाखवणार की बघा माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, माझ्याकडे असं आहे, माझ्याकडे तसं आहे. आणि माहिती आहे हे सगळं डुप्लिकेट आहे, पण करणं गरजेचं आहे ते. पण ॲक्च्युअल परिस्थिती सगळ्यांना ठाऊक आहे काय चाललंय ते, सगळ्यांना ठाऊक आहे. ते ना ती मांजर आहे ना दूध पिते चोरून चोरून, डोळे बंद करून. तिला वाटतं तिला कोणी पाहत नाही, सगळे पाहतात असे बघत असतात. पी पी बाई पी पी. संतोष, काय फायदा आहे, काय उपयोग आहे? हे सगळे देहाचे चाळे करण्यापेक्षा आहे ना, मी तुम्हाला सांगतो हे सगळं बंद करा. हे फेक आहे हो, हे फेक आहे. आणि याचा परिणाम मी तुम्हाला सांगतो काय, मृत्यू आहे, पराजय, नाश आहे. मी तुम्हाला जर का क्वालिटी लाईफ पाहिलं ना, खरंच क्वालिटी लाईफ म्हणजे खरोखर श्रीमंत, खरोखर ओरिजिनल गोष्टी पाहिलं ना, हे बघा आयफोन, अँड्रॉइडला आयफोनचा कवर लावायचा, लॉजिक काय, 2 नकली कॅमेरे लावायचे, काय उपयोग आहे? काय फायदा आहे? ते दिसून येतं, कळतं लोकांना, काय उपयोग आहे? त्यापेक्षा ओरिजिनल आयफोन घ्या ना, खरंच चांगल्या चांगल्या साड्या, चांगले चांगले कपडे घ्या ना, महागाचा कोट घ्या ना. आणि कसं मिळणार? देवाच्या उपस्थितीत बसून. आणि जर तुम्ही म्हणाल ना पास्टर पण माझ्या प्रार्थनेत उपस्थिती येत नाही, मग का येत नाही हा प्रश्न मी मगाशी विचारला. हा टॉपिकच तो आहे. तुम्हाला ती उपस्थिती मिळवण्यासाठी, तो स्पर्श मिळवण्यासाठी हा टॉपिक पवित्र आत्म्याने मला सुरू करायला लावलेला आहे.
कारण पवित्र आत्म्याला तुम्ही डुप्लिकेट जीवन जगलेलं आवडत नाही. लोकांसमोर असे झुकलेले पवित्र आत्म्याला आवडत नाही. लोकांच्या रहमवरती, मेहरबानीवरती जगलेलं पवित्र आत्म्याला आवडत नाही संत हो, की तुम्ही त्याचे लेकरं आहात. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे, तो सृष्टीचा निर्माण करता आहे. त्याच्या शब्दाद्वारे सगळं निर्माण झालेलं आहे. त्याला त्याचे लेकरं दुसऱ्यांसमोर असे वाकलेले, झुकलेले, दुसऱ्याच्या मेहरबानीवरती जगलेले आवडत नाही संत हो. त्याला त्याचे लेकरं रॉयल आवडतात, रॉयल, राजकीय. तो शब्द नुसता असंच नाही, ॲक्च्युअलमध्ये तसं तुम्हाला जगायचं हे देवाची इच्छा आहे. आणि ते स्पर्शाद्वारेच शक्य आहे, स्पर्शाद्वारेच. आमेन. येस. आपण पुढे पाहतो आता. ओके, आता ह्या स्पर्शाद्वारे अजून एक घटना होती. अजून पुढे पुष्कळ आपण पाहणार आहोत. स्पर्शाचे अनेक फायदे आपण पाहणार आहोत. ओके, पुढे निर्गम याचा 34वा अध्याय वचन 29 पासून ते वचन 30 पर्यंत. निर्गम 34 वचन 29 ते वचन 30. Exodus 34 verses 29 to verse 30. And it came to pass when Moses came down from Mount Sinai with the two tables of testimony in Moses' hand, when he came down from the mount, that Moses wished not that the skin of his face shone while he talked with him. Hallelujah. And when Aaron and all the children of Israel saw Moses, behold, the skin of his face shone, and they were afraid to come nigh him. Amen. Hallelujah. Hallelujah. संतो हो, देवाच्या स्पर्शाचा अजून एक फायदाच म्हणता येईल त्याला. द ग्लोरी ऑफ गॉड इज ट्रान्सफर्ड. ह्या स्पर्शाद्वारे देवाचं गौरव ट्रान्सफर केलं जातं. येस, कम ऑन. तुमचा चेहरा चकाकायला लागतो. तुम्हाला मेकअपची गरज लागत नाही. तुम्हाला हे लाव, ते लाव, हे थेरपी कर, ती थेरपी कर, काही उपयोगाचं नाही, काही नाही. ते बघा, ते ॲक्टर लोक अजूनच त्यांच्याकडे बघितलं कळतं, जिवंत सापळे चालले, जिवंत सापळे. येस. पण जो व्यक्ती देवाच्या समागमात बसून देवाबरोबर कावा करतो ना, कावा म्हणजे वेटिंग ऑन गॉड, देवावर थांबून राहतो ना, त्या व्यक्तीचं स्किन असं चकचक 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 चकचकतं. काही मेकअप नाही, काही नाही. अमॅन. हे ट्रान्सफर आहे, हे गौरवाचं ट्रान्सफर आहे ज्यावेळेस तुम्ही देवाच्या समागमात बसता आणि देव तुम्हाला स्पर्श करतो. तर सांगतो, मला विश्वास आहे की आत्तापर्यंत तुम्ही जे काय ऐकलं आहे त्यामुळे तुमचं अंतःकरण आता पेटलेलं आहे. आमेन. येस. आणि तुम्हाला असं वाटतं कधी मी प्रार्थनेला बसू. हालेलुया. आमेन. जर का तुम्हाला हे फील होत आहे तर प्रेज द लॉर्ड, आप सही मार्ग पे हो. तुम्ही सही मार्गामध्ये आहात. तुम्ही राईट ट्युनिंग पकडलेली आहे मेसेजची. तर आता मी आमेन म्हणताच क्षणी कृपा करून लगेचच प्रार्थनेला बसा आणि देवाच्या स्पर्शाशी कनेक्ट व्हा. Hallelujah. Let's pray, everybody. Thank you, Lord, my God, for your word that came to us alive. Bless the Lord, my God. I seal this word in the hearts with the precious blood, precious oil and power of the Holy Ghost. And every power of darkness trying to steal this word, oh Lord, my God, about understanding comes with the power of the Holy Ghost. In the name of the Lord Jesus Christ of Nazareth, right now, the command of power of darkness, in the name of Jesus. Get out, come on, in Jesus' mighty name. Holy Spirit of God, you take charge and I set people free in this word, free in the name of Jesus, oh Lord, my God. And bless the Lord, I pray, help us all to bring forth fruit 100-fold according. Help us all, oh Lord, my God, to be hungry and thirsty for the touch of the anointing of the Holy Ghost. In Jesus' name I pray and I ask. Amen. Hallelujah. Praise the Lord, everybody. आणि मला विश्वास आहे आणि खात्री आहे की या मेसेजद्वारे, या संदेशाद्वारे तुमची भेट देवाने घेतलेली आहे. तर कृपा करून का तुम्हाला मेसेज आवडलेला आहे तर याला लाईक करा आणि अनेक आपल्या ख्रिस्ती बांधवांना आणि भगिनींना हा शेअर करा, जेणेकरून तेही आशीर्वाद होतील आणि ते तुम्हाला थँक्यू म्हणतील. सो गॉड ब्लेस यू. आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, टॅबरनेकल मिनिस्ट्री इंटरनॅशनल. आणि पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये. स्पर्शाचे अजून काही फायदे आहेत हे आपण पाहूया. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू अँड लव्ह यू. And soar up high with wings as eagle in the Lord. Amen.